सुजय विखे पाटील लोकसभा निवडणुकीमध्ये हारले आणि पराभवामधून काहीतरी शिकले। आता लोकांशी संपर्क वाढवायचा आहे, फोन उचलायचा। बारसा असो की वाढदिवस असो, जागरण असो की गोंधळ, आपण जाणारच असा चंग विखेंनी बांधलाय। सुजय विखेंचं याबद्दलचं नगरमधलं एक भाषण सध्या गाजते। विखे या भाषणात काय म्हणालेत आणि विखेंनी संपर्क वाढवायचा का ठरवलंय पाहूयात। कावळ्याच्या अगोदर सुजय विखे पोहोचले। डॉक्टर सुजय विखे पाटलांचं हे पराभवानंतरचं शहाणपण। निलेश लंकेंनी अहमदनगरमधून सुजय विखेंचा धक्कादायक पराभव केला आणि सुजय विखेंनी त्यातून धडा घेतला। आता नव्यानं सुरुवात करताना विखेंचा पहिला धडा आहे 24/7 जनतेसाठी उपलब्ध राहणं। वाढदिवस हजर। आता हे डीपी आणि हे शामराव मला सांगू नका तुम्ही। दाऊ असेल लगेच सांगा, कावळ्याच्या अगोदर सुजय विखे पोहोचले। कारण की हे मला अनुभव, आता शेवटी अनुभवातून माणूस शिकतो। फोन लावा, घडी हजर राहणार। नगरमध्ये निवडणूक लढवताना सुजय विखे आणि त्यांचे वडील राज्याचे महसूल मंत्री विखे पाटलांनी सगळी ताकद पणाला लावली होती, तरीही सुजय विखेंचा पराभव झाला। सुजय विखेंचा संपर्क कमी पडल्यानं हा पराभव झाल्याची नगरमध्ये उघड चर्चा आहे। त्यामुळे विखे म्हणतायत, जागरण, गोंधळ किंवा वाढदिवस काहीही असो, पण आपण येणार म्हणजे येणारच। जागरण गोंधळ असलं की मला फोन आला नाही तर मी कारवाई करत होतो सगळ्यांना। रंग तोडायला मी येणार। श्रीगोंदा आणि पारनेरमध्ये लंकेंना चांगली मतं मिळाली। विखेंचे हक्काचे मतदारसंघ अहमदनगर शहर आणि राहुरीमध्ये सुद्धा सुजय विखेंना अपेक्षित मताधिक्य मिळालं नाही। कोविड काळात काम केल्यानंतर लंके लोकप्रिय झाले। त्यानंतर विखे आणि लंकेंमध्ये स्पर्धा आणि संघर्ष सुरू झाला। लोकसभा निवडणुकीत थोरातांनीही लंकेंसाठी कार्यकर्ते कामाला लावले। विखेंना शह देण्यासाठी लंके शरद पवारांकडून मैदानात उतरले। त्याचवेळी सुजय विखे पाटील संपर्कात नाहीत, फोन उचलत नाहीत अशी ओरड सुरू झाली। लंकेंचा करिश्मा आणि विखेंचे एकत्र झालेले विरोधक, त्याचबरोबर सुजय विखेंचा तुलनेनं कमी लोकसंपर्क, यामुळे लंकेंचा विजय सोपा झाला। त्यामुळेच आता सुजय विखेंनी मिशन संपर्क सुरू केलंय। बदललेल्या राजकारणानुसार माणूस बदलला पाहिजे, पण अट एकच, कामात चालतं जायचं नाही। कारण कसं करतात, एक तर माणूस फिरत राहू शकतो, तर काम करू शकतो। समतोल ठेवणं फार कष्टाचं आणि क्लिष्ट आहे। पण आता कामं करून झाले, त्याचा परिणाम आपल्याला मिळाला। आता आपण संपर्क ठेवून पाहू आपल्याला काय मिळतंय। सुजय विखेंच्या या इराद्याची विरोधकांनी मात्र खिल्ली उडवली आहे। सुजय विखे हे उद्विग्न अवस्थेत आहेत, मनस्थितीत आहेत। त्यांना पराभव का झाला याची कारणं कळलेली नाहीत आणि त्या भागातल्या जनतेच्या बाबतीत जो राग जनतेवर, मतदारांच्यावर आहे, तो त्यांनी कदाचित अशा पद्धतीनं व्यक्त केलेला दिसतोय। डॉक्टर सुजय विखे पाटलांनी संपर्काचा पहिला धडा गिरवायला घेतलाय। आता निवडणुकीपर्यंत संपर्कातलं हे सातत्य कायम राहणार की नाही, की पुन्हा पहिले पाडे 55 होणार, यावरच नगरचं राजकारण ठरणार आहे। सचिन अग्रवाल, NDTV मराठी, अहमदनगर।